सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 काही घटकांची काल लेखी परीक्षा झाली आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या 7 दिवसामध्ये उर्वरित काही घटकांची लेखी परीक्षा होऊन जाईल. अजूनही जो चर्चेचा विषय आहे तो म्हणजे मुंबईचा, त्या मुंबईची लेखी परीक्षेचा फिजिकलचा कट ऑफ कधी लागणार ते बघणार आहोत आपण. त्याच पद्धतीनं कालचा जो संध्याकाळी पुणे शहरचा जो फिजिकलचा कट ऑफ लागला आणि कशा पद्धतीने लागला, काय झालं, कोणाकोणाची निवड झाली, लेखीला काय करायला पाहिजे याचे थोडक्यात मार्गदर्शन. आणि त्याच पद्धतीनं उरलेले जे काही घटक आहेत त्यांची लेखी परीक्षा कधी होईल आणि एकंदरीत कालचा जो काही पेपर झाला शेवटी त्या पेपरवरती थोडंसं सूक्ष्म मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. कारण की ह्यावेळेचा पेपर कशा पद्धतीने सेट झाला, काय झालं, किंवा कशा पद्धतीनं प्रश्नांची काठिण्य पातळी होती किंवा जो काही रेशो होता तो कशा पद्धतीने होता, सगळ्याच्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतोय की आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. काल पुणे शहरचा फिजिकलचा कट ऑफ लागला. खूप साऱ्या मुलामुलींचे मेसेज पडले की सर फायनली मी ह्या कट ऑफमध्ये बसले, थोडं लेखीसाठी मार्गदर्शन करा. कारण की काल जर तुम्ही बघितला तर गेल्या वेळी जे हरलेल्या मुलामुली होत्या, जे आपल्याला फॉलो करत होते, त्याच पद्धतीनं आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचमध्ये होते, त्याच पद्धतीने आपले PDF बॅचचे सुद्धा विद्यार्थी होते. अशा खूप साऱ्या मुलामुलींचे मेसेज की सर 88 झाला, 90 झाला, 92, 93 आणि 95पर्यंत टॉपर आता गेलेलं आपल्या बॅचमधले लेखीसाठी. ह्याच्या पाठीमागचं एक वाक्य आहे माझंच, पूर्ण जे व्हिडिओ बघत होते पहिल्यापासून ते आतापर्यंत, की लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे. आणि त्याच जोरावर आपण आता 137, 138, 150 पैकी स्कोअर करत आलेलो आहे. लक्षात ठेवा, एका भरतीमध्ये हारलाय म्हणून सगळ्याच हार होतील असं सांगता येत नाही. अजूनही सांगतोय की ज्याला ज्याला मार्क कमी पडले असतील, फिजिकलला चांगले पडले असतील, फिजिकलला कमी पडले असतील, काटावर बसलाय आणि इकडे लेखीला सुद्धा कमी पडलं, असे काही पॉसिबिलिटी आहेत. त्यांनी लक्षात ठेवायचं की यावेळी प्लॅनिंग जर केला तुम्ही आणि प्रॉपर ज्या काही चुका असतील त्या जर टाळल्या, एक विषय अशा पद्धतीनं आहे की फिजिकलमध्ये जे काही चुका आहेत त्या समजून येतील, पण लेखीमधल्या चुका तुम्हाला समजून येणार. लक्षात ठेवायचं. आजही सांगतोय की मी जेवढं सांगतोय तेवढंच लेखीच्या पेपरला काय येतात, कारण खूप सारा एक्सपिरियन्स. विद्यार्थी फक्त बघत असतात की सराच्या तोंडून काय येईल आणि तेच पेपरला येते. आता जवळजवळ थोडक्यात सांगतो की कालचे जे काही 7-8 घटक झाले, त्या 7-8 घटकांमध्ये पेपरमध्ये सांगतोय की जवळजवळ 60% प्रश्न हे आपल्या PDF मध्ये होते. प्रत्येक पेपरला 60%. एवढा मोठा इतिहास झाला की एकही विषय आपण सोडला नव्हता. जवळजवळ 4 विषय मेन पेपरचे आणि जे काही ऑदर आहेत ते पकडून 10 विषयाचं मार्गदर्शन तुम्हाला, त्या 10 घटकांचं मार्गदर्शन हे त्या पेपरसाठी आपण त्या PDF मध्ये केलेलं होतं. ह्याच्या आधी पण सांगत होतो गेम चेंजर PDF असणार आहे. झालेला आहे. लक्षात ठेवा, आज तुम्हाला दुपारच्या व्हिडिओमध्ये सांगेन, इव्हनिंगच्या व्हिडिओमध्ये, की प्रत्येक पेपरला प्रत्येक सब्जेक्ट वाईज किती प्रश्न आले. लक्षात ठेवा. अजूनही सांगतोय की पुणे आहे, मुंबई आहे, बाकीचे घटक आहेत, तिथं सुद्धा वेळ गेलेला नाही. तुम्हाला जर PDF असेल तर हा व्हिडिओ फक्त शेवटीपर्यंत बघा. शेवटी तुम्हाला PDFचे सगळे डिटेल्स सांगतोय, पटकन घेऊन टाका. अजूनही सांगतोय भरपूर वेळ तुमच्याकडे आहे, तरी सुद्धा एक लक्षात ठेवा की यावेळी काय पण करून विजयात यायचंच आहे. लक्षात ठेवा. समजते का म्हणतोय. आपण मेन पॉईंटवर परत येऊयात की पुण्याच्या जो काही आहे कट ऑफ, पुणे शहरचा जिथं जागा जास्त आहेत, कुठं 29, 26, 32 वगैरे अशा पद्धतीनं 36, 38 कट ऑफ लागलेला आहे जेमतेम. ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की 100% ह्यावेळी कट ऑफवरती इफेक्ट होणार आणि तो इफेक्ट झाला आहे. ओव्हरऑल कट ऑफवरती सुद्धा इफेक्ट होणार, पण एवढा होणार नाही, कारण की पेपर काही ठिकाणी हार्ड होते आणि काही ठिकाणी मॉडरेट टू इझी लेवलचे होते. अशा पद्धतीनं जिथं ज्या पद्धतीनं पेपर सेट झाला आहे त्या पद्धतीनं हा कट ऑफ असणार आहे. लेखीचा आणि फायनल कट ऑफ सगळं मिळून सांगतो तुम्हाला. लक्षात ठेवा की पुण्यासाठी ज्यांची निवड झाल्या त्या आदरणीय सर्व मुलामुलींना खूप खूप शुभेच्छा असतील. पुणे, मुंबई किंवा इतर जे घटक आहेत त्यांच्या लेखी परीक्षा राहिल्या असतील त्यांनी हा व्हिडिओ फक्त शेवटून बघा. त्याच पद्धतीनं एक गोष्ट पुण्याच्याबद्दल बोललो मी की कशा पद्धतीनं काय काय झाले, कोणाकोणाची निवड झाली वगैरे वगैरे. आता ह्यामधून काही मुलांचे प्रश्न असे येतील की सर मला 34 आहेत आणि कट ऑफ 29ला लागला आणि माझं झालं नाही वगैरे वगैरे. तर तुला डायरेक्टली
भरती कक्षाला जावं लागेल आणि तिथे जाऊन संबंधित डिपार्टमेंटला लिखित स्वरूपात अर्ज करावा लागेल. कसे कसे मार्क होते, कोणकोणत्या इव्हेंटला किती होते आणि तू प्रॉपर सही केलास त्यावेळी तू मार्क क्रॉस चेक केलायस का, कारण तिथं जे भरलेले असतील तेच तिथं येतात आणि त्यानुसार मग तुला कट ऑफ लावला जातो, लक्षात ठेवा. सो तिथे जाऊन तुला लिखित स्वरूपात तक्रार करावी लागेल. अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची की उरलेले जे काही घटकांच्या लेखी परीक्षेत त्या कधी होतील हा एक कंटेंट आपण पूर्ण करूयात. तर उरलेल्या घटकांच्या जे छोटे छोटे जिल्हे आहेत, छोटे छोटे घटक जे आहेत ते जिल्हे मी तुम्हाला सांगितलं होतं की 21-22च्या आसपास हे जे काय आहे ते होऊन जातील. त्यातले काही असे असतील जे ह्या महिन्याच्या एंडला होऊन जातील. उरला विषय पुणे शहर, मुंबई किंवा जे अजून राहिलेले मोठमोठे जिल्हे आहेत त्यांचा विषय. मुंबईने तर आधीच घोषित केलंय की आम्ही पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आठवडा घेऊ आणि हेच मी आधीच घोषित केलेलं होतं 1.5 महिन्यापूर्वी. तेच 15 तारीख मी तुम्हाला सांगितली होती. 15 तारखेच्या आसपास हा लेखी परीक्षा होईल म्हणून सांगितली होती मुंबईची. पुण्यानं तर परवा दिवशी एक परिपत्रक किंवा एक 3-4 दिवसापूर्वी एक परिपत्रक काढलेलं होतं आणि त्यानंतर लगेच कट ऑफ लागला आहे आणि ह्यांचं स्पीड हे वाढणार आहे. पुण्याचा पेपर लक्षात ठेवा ह्या मंथ एंडच्या आसपास होण्याची शक्यता जोरात आहे. समजलं. त्यामुळे अजून माझ्याकडे मुंबईसारखं पुण्याचा पेपर होईल, वेळ लागणार आहे, संबंध नाही. दोन्ही जे काही हे आहेत घटक ते वेगळ्या पद्धतीचे आहेत. दोन्हीचे जे काही संबंधित अधिकारी आहेत, जे भरती प्रमुख आहेत ते सुद्धा वेगळ्या पद्धतीचे आहेत. त्यामुळं ते जे घेतील तो निर्णय हे घेतील असं म्हणून बसू नका. पुण्याचा पेपर लवकर होईल आणि त्यानंतर मुंबईचा पेपर होणार, लक्षात ठेवायचं. पुण्यासाठी लय तर अजून 12 दिवस तुमच्याकडं, 12 ते 15 दिवस लक्षात ठेवायचं. अजूनही सांगतोय, जेवढं सांगतोय तेवढंच असणार आहे. पुण्याचा पेपर 12 ते 15 दिवस पुढं जास्तीत जास्त, म्हणजे मंथ एंडपर्यंतच होईल, त्याच्या पुढं जाणार नाही. समजते. सो बी सिरियसली. सो हा झाला विषय बाकीच्या घटकांचा. मोठमोठ्या घटकांची लेखी परीक्षा कशा पद्धतीने होईल. आता पेपर जर बघायला गेलं तर अजून काही मुलांचे प्रश्न आहेत की सर पेपर कशा पद्धतीचे होते. तर मी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं, ज्यावेळी आम्ही PDF तयार केली त्यावेळी अशाच पद्धतीने PDF तयार केले की इझी लेवलचे 50 ते 60% प्रश्न असतात, त्याच पद्धतीने होते. नंतर इझी टू मॉडरेट लेवलचे एक 30% प्रश्न असतात, त्याच पद्धतीने 30-35% पेपर ह्यावेळी तसंच होता. 80-85% पेपर हा इझी टू मॉडरेट लेवलचे होते आणि उरलेला विषय जो आहे 20-15-10% जो आहे तो हार्ड लेवलचे होते. प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक मार्गदर्शनच्या शेवटी PDFचं मार्गदर्शन करत असताना तुम्हाला मी सांगितलेलं होतं की प्रत्येक विषयामध्ये 3, 4, 5 प्रश्न हे हार्ड लेवलचे असणार. 4 विषय जर बेसिक पकडले सगळे तर 5-20 प्रश्न झाले. 20 प्रश्न जर हार्ड आले आणि त्यातले तर तुमचे 3-4 बरोबर आले तर मग काय उपयोग नाही. त्यातले 12, 13, 14, 15, 16, 17 हे बरोबर आले पाहिजेत तर तू मग प्रॉपर मेन लिस्टला येशील, फायनल कट ऑफमध्ये येशील. नसेल तर मग इझीवरतीच तू गणित गिरवायला लागलास. 60 आणि 65 70 पडलेत आणि तिकडे मला 40 पडलेत, 110 वरती सिलेक्शन होणार नाही, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं अजूनही वेळ गेलेला नाही आहे. सो एकंदरीत जे महत्त्वाचं होतं ते तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे. मुंबई असेल, पुणे असेल, कट ऑफच्या बाबतीत असेल किंवा ह्या पुढचा कट ऑफ फायनल कशा पद्धतीने लागणार आहे, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. कालसुद्धा भरपूर मुलांचे मेसेज आहेत आपल्या ऑनलाईन बॅचमधले, तर भरपूर मुलांचे मेसेज आहेत की सर 88 आणि 90 आणि 92 आणि 95 टॉपर आहे आतापर्यंत, 95 मार्क घेतले, त्यांनी तिकडे 41 आहेत, 45 आहेत. काही ठिकाणी काही विद्यार्थी असे झालेत की स्पोर्ट्समधनं आहे वगैरे वगैरे, तर त्याला जास्तीत जास्त 31 मार्क पडल्यात. तो एकटाच फिजिकलमधून क्वालिफाय झाला लेखीला 51, 52, 53 आणि तिकडं टोटल 84. सो अशा पद्धतीनं एकटाच सिलेक्टेड आहे आणि एकटाच फायनलिस्टमध्ये येणार आहे. सो असंही काही ठिकाणी कंडिशन झालेली आहे. सो विचार करा की काय होईल कधी सांगता येत नाही. जसे की परवा सिव्हिल डिपार्टमेंटचा MPSCचा EWचा कट ऑफ 7.5 लागला होता. 7.5, फक्त 7.5 मार्कांवरती कट ऑफ लागला होता. समजते. सो काय होईल काय सांगता येत नाही. अभ्यास प्रामाणिक करा, वेळ अजूनही आहे. यावेळी हरला असेल तर अजून सांगतो की पेटून उठ. डिसेंबरचा जो काही पोलीस भरतीचा वेळ आहे तो फोकस कर आणि यावेळी वर्दीवरती आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की आता काय करायचं. जे बाकीचे घटक जे राहिले, तसं मग असे बोललो की मुंबई असेल, पुणे असेल किंवा इतर जे काही घटक आहेत ज्यांची लेखी परीक्षा पेंडिंग आहे, अशा मुलांसाठी, मुलींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे पुढचे 1.5 ते 2 मिनिटं. तर महाराष्ट्रातील 36 जिल्हा पोलीस भरतीसाठी आपण एक PDF तयार केलेली होती. थोडक्यात पाठिंबाच्या वेळी आपण 2022-23च्या पोलीस भरतीला 53 प्रश्न घेतलेले होते. त्यात 4,500 मधले 53 प्रश्न आलेले होते आणि ह्यावेळीच्या पेपरला जसं पहिल्या दिवसापासून सांगतोय की गेम चेंजर, तर गेम चेंजर ठरलेले आहे. पूर्ण जे काही PDF आहे ती 15,323 प्रश्नसंच असलेली PDF आहे. सोबत 2100+ पानांची ही PDF आहे. 2100+, 2100+ पानांची ही PDF आहे. आणि याच्यामध्ये आम्ही काय केलंय तर लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की प्रत्येक विषयामध्ये
इझी, मॉडरेट आणि हार्ड लेवलचे क्वेश्चन सगळेचे सगळे घेतलेत. हार्ड लेवलसाठी काय केलं, 1984 पासून आम्ही गेलो आणि 2023-24 पर्यंतचे जेवढे काही वर्ग 2 वर्ग 3 लेवलचे जे काही हार्ड लेवलचे क्वेश्चन होते ते सगळे घेतले. आणि मग ते समिती किंवा ते आयोग कुणी असू दे, तो कशा पद्धतीने विचारू दे, त्यातले प्रश्न असणार म्हणजे असणार, अशा पद्धतीनं फोकस करून अतिशय महत्त्वाचा विषय केला तो म्हणजे हा 15,323 प्रश्नसंच PDF. या PDF मध्ये आपण सगळ्या जिल्हा पोलीस भरतीचं मार्गदर्शन केलंय, सोबत सगळेचे सगळे घटक जसे की शिपाई, चालक, SRPF, कारागृह, बॅट्समन, सगळेचे सगळे. मग ह्या सगळ्या पदांचे तांत्रिक प्रश्न सुद्धा त्यामध्ये दिलेत आणि ह्या सगळ्या पदांच्या तुम्ही जिल्ह्याला जो जिल्हा स्पेशल घटक आहे तो सुद्धा पूर्ण याच्यामध्ये करून घेतलेला आहे. काही ठेवलेलं नाहीये. एक जिल्हा घेतला त्याच्या आधारित सगळं पूर्ण केलंय. मग हिस्टॉरिकल असेल, जॉग्राफिकल असेल, सगळेचे सगळं पूर्ण करून दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं ह्याच्यामध्ये आपण सर्वच्या सर्व विषय पूर्ण केलेत. आता विषय जसं मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GK-GS असेल, त्याच पद्धतीनं तांत्रिक प्रश्न असतील, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा स्पेशल असेल, त्याच पद्धतीने 1984 पासून ते 1984 ते 2023-24 पर्यंत वर्ग 2 वर्ग 3 लेवलचे क्वेश्चन याच्यामध्ये घेतलेत. अतिसंभाव्य प्रश्न घेतले, सरावासाठी प्रश्न दिले. जेवढं काय होता येईल बघा, 10 घटक जे विषय आहेत ते तुमच्यापर्यंत पोच करून ही PDF बनवली होती. आणि मग यावेळी निकाल हे आपले बघायचे. अजूनही सांगतोय, ऑनलाईन ऑफलाईन बॅच मिळून 100+ निकाल हे ह्या वेळेच्या पोलीस भरतीला असणार, लक्षात ठेवायचं. आणि ज्यांनी पहिल्या दिवसापासून आपल्याला फॉलो केलेत आणि सगळं जे काही तुम्हाला मदत झाले, अशा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांनी लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती एकच मेसेज करायचा आहे की सर मला लेखीला एवढे पडले, फिजिकलला एवढे पडले, माझं फायनल लिस्टला सिलेक्शन होईल का वगैरे वगैरे. ज्यांना प्रश्न आहेत त्यांना आताच सांगतोय की जेवढं सांगतोय तेवढा विषय होणार. कालपासून जवळजवळ 500-600 मेसेज असेच पडलेले आहेत की सर असं. सो आज विद्यार्थ्यांना ते रिप्लाय देतोय. सो अतिशय महत्त्वाचं PDF वरती येतोय. तर ह्या PDF मध्ये लक्षात ठेवा, पाठीमागचा इतिहास सांगितला, काय काय घेतलं सांगितलंय आणि किती पेजेस आहेत आणि किती विषय असतील, किती घटक असतील समावेश केले, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. आणि ह्यामध्ये लक्षात ठेवा, आपण 99 रुपयाची डायट प्लॅन PDF सुद्धा मोफत दिलेली आहे. सो एकंदरीत ही डायट प्लॅन PDF आणि 15,323 पासून असलेली PDF सगळं मिळून 799 रुपयाची PDF तुम्हाला देतोय, फक्त आणि फक्त 399 रुपयाला. 399 रुपयाला तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटांमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती ही PDF भेटणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर आत्ताच ही PDF घ्यायची असेल तर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. तुम्हाला 5 मिनिटांमध्ये आपला स्टाफ ही PDF सेंड करणार आहे. PDF 1 टाइम घ्यायची आहे, कोणत्याही पद्धतीने डिलीट होणार नाही, काय होणार नाही. डिलीट जर झाली तर परत तुम्हाला पे करायची, फीस भरायची गरज नाही. 1 टाइमच फी भरा. लाईफ टाइम जरी डिलीट झाली तर तुम्हाला मोफत भेटणार आहे. सो अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत. पेमेंट स्क्रीनशॉट पाठवला की तुम्हाला 2 ते 3 मिनिटांमध्ये ही PDF भेटून जाणार आहे. सो या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे. सो अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची, जे विद्यार्थी आहेत त्यांना किती स्कोर पडला आहे, त्यांना वर्दी भेटणार आहे का नाही भेटणार आहे, याची सगळी इन्फॉर्मेशन हवी असेल तर लवकर एक काम करा. तुमचा जिल्ह्याचं नाव, तुमच्या कास्टच्या जागा किती, तुमच्या सर्वसाधारण जागा किती, सर्वसाधारण जागानंतर काय आरक्षण असेल तर आरक्षण कोणतं आहे, NCC असेल तर NCC येस म्हणा. आणि एकंदरीत तुमचं फिजिकलचं हे किती लागला आहे, तुम्हाला फिजिकलला मार्क किती आहेत आणि लेखीला मार्क किती आहेत, एवढी सगळी इन्फॉर्मेशन पाठवा. तुम्हाला मी 100% 5 ते 10 मिनिटांमध्ये रिप्लाय देऊन सांगेन की तुम्ही वर्दीत येणार आहे की नाही येणार आहे. सो लक्षात ठेवा, लवकर ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे. सो अशाच पद्धतीनं पुढचे सुद्धा मार्गदर्शन हवं असेल, जसं की ही लेखी परीक्षा असेल किंवा जे काही असेल ते 1.5 महिन्यापूर्वी आपण सांगितलं होतं आणि तेच पुढं झालेलं आहे. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं चॅनल आहे. चॅनल सबस्क्राईब करायला सोडू नका. आणि त्याच पद्धतीनं इथून पुढच्या ज्या काही ह्या असतील प्रोसेस असतील, मग आता फायनल कट ऑफ असेल, नंतर डॉक्युमेंट असेल, मेडिकल असेल, जॉईनिंग असेल आणि त्याच पद्धतीने ट्रेनिंग कशा पद्धतीने असणार आहे, याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मोफत हवी असेल तर लवकर एकच गोष्ट करा की आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. ज्यांचं फायनल सिलेक्शन होणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक लिंक दिली आहे. ती लिंक तुम्ही जॉईन करून घ्या. तिथं सगळी इन्फॉर्मेशन इथून पुढं सगळे लिस्ट असतील किंवा जे काही अपडेट असेल ते सगळे तिथं तुम्हाला पोहोचणार आहे. सो आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना या पोलीस भरतीच्या लेखीसाठी आणि उरलेले फिजिकल जे काही चालू आहेत त्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतोय आणि मी तर संपतोय. तोपर्यंत धन्यवाद.